दत्त जयंतीनंतर दिसणारे 5 संकेत तुम्ही निवडलेले आहात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. निवडीची सुरुवात. दत्त जयंतीनंतर काहीतरी सूक्ष्म बदल जाणवू लागतो. मनात दत्तगुरूंचं नाव येतं आणि एक अनामिक शांतता उतरत जाते. जणू आत कुणीतरी सांगतं, तू एकटा नाहीस. ही भावना साधी नाही, ती संकेत आहे. स्वप्न बदलतात, वातावरण बदलतं आणि मनात भक्तीची ओढ निर्माण होते. आधी टाळलेली पूजा आता आपोआप मनाला आकर्षित करते. दत्तगुरूंची उपस्थिती अदृश्य असली तरी जाणवते. हा पहिला संकेत असतो की तुम्हाला हाक आली आहे. जीवन आता साधं राहणार नाही. तुम्ही निवडलेले आहात आणि मार्ग सुरू झाला आहे. भाग 2. स्वभावाचा बदल. पूर्वी छोट्या गोष्टींवर राग, तणाव आणि अस्वस्थता सहज निर्माण होत असे. पण दत्त जयंतीनंतर मन जास्त संयमी होतं. बोलण्याआधी विचार येतो आणि उत्तर देताना आवाज सौम्य होतो. हा बदल प्रयत्नाने नाही तर कृपेने घडतो. लोक बदलले नाहीत, परिस्थितीही तशीच आहे. पण तुमच्यातील प्रतिक्रिया बदलली आहे. हा बदल सांगतो की दत्तगुरू अंतर्मन शुद्ध करत आहेत. आता कोणाच्या नकारात्मक बोलण्याने मन ढवळून न निघता शांत राहतं. ही अवस्था योगायोग नाही, ही साधनेची सुरुवात आहे. हा दुसरा संकेत. आत्मा मजबूत होत आहे. भाग 3. स्वप्नांचे संकेत. दत्त जयंतीनंतर स्वप्न साधी राहत नाहीत. मंदिर, दीप, नदी, गाय, चंदन किंवा दत्तगुरूंचं स्वरूप दिसू लागतं. काही वेळा केवळ मंत्र ऐकू येतो. पण स्वप्न तुटल्यावर मन भारावलेलं राहतं. हे स्वप्न भीती देत नाहीत, तर आत श्रद्धा वाढवतात. ते शब्द नसलेले संदेश असतात. दत्तगुरू थेट बोलत नाहीत, पण चित्रातून मार्ग दाखवतात. स्वप्नानंतर दिवसभर मनात गूढ शांतता राहते. हा तिसरा संकेत. गुरूंचं मार्गदर्शन सुरू झालं आहे. हे स्वप्न दुर्लक्ष करण्यासाठी नाहीत, ते सांगतात मार्ग योग्य आहे. भाग 4. भक्तीची ओढ. पूर्वी पूजा केली तरी मन स्थिर राहत नव्हतं. पण आता मंत्र जपताना अंगावर शहारे येतात. आरती ऐकली की डोळे ओले होतात. ही भावना नाटक नाही, तर आत्म्याची ओळख आहे. आतून शक्ती, भक्ती उठते, जी शब्दांनी समजावता येत नाही. मन सांगतं, हे माझं आहे. दत्तगुरूंचं नाव उच्चारताना ऊर्जा वेगळी जाणवते. ही ओढ कुणी शिकवलेली नसते, ती जागृत होते. हा चौथा संकेत. तुमचा आणि दत्तगुरूंचा संबंध पुन्हा जुळाला आहे. भाग 5. ऊर्जेचा बदल. काही लोक अचानक दूर जातात आणि काही न बोलताही जवळ येतात. ते संबंधांचे तुटणे किंवा जोडणे नाही, तर ऊर्जा बदल आहे. नकारात्मक विचार, वाद आणि अस्वस्थता निर्माण करणे लोक हळूहळू दूर होतात आणि शांत, सकारात्मक आणि आध्यात्मिक लोक जवळ येतात. काही ठिकाणी पूर्वी आकर्षण होतं, पण आता अस्वस्थता वाटते, तर साधी जागाही शांत आणि पवित्र भासते. हा बदल योगायोग नाही, दत्तगुरू तुमचं वातावरण शुद्ध करत आहेत. हा 5वा संकेत. रक्षण तयार झाले आहे. भाग 6. अंतर्मनाचा आवाज. कधीकधी मनात दुसरा आवाज जागा होतो. हा आवाज तुझा नसतो, पण तू त्याला ओळखू शकतोस. शांत क्षणी तो म्हणतो, थांब, विचार कर, पळू नको. आधी हा आवाज हलका असतो, पण दत्त जयंतीनंतर तो स्पष्ट होतो. हा आवाज दत्तगुरूंचा अंतर्मनातून येणारा संकेत असतो. तू चुकीच्या दिशेने गेलास तर तो थांबवतो. योग्य दिशेला गेलास तर तो तुला ताकद देतो. हा आवाज तुझा रस्ता आहे, त्यावर विश्वास ठेव. कारण आता तुझं मन
तुझं मार्गदर्शन नाही करत दत्तगुरू करत आहेत. भाग 7. नकारात्मकतेपासून अंतर. दत्त जयंतीनंतर अचानक तुला काही लोकांपासून अंतर वाटू लागतो. आधी त्या लोकांशी बोलणं सामान्य होतं, पण आता त्यांचं बोलणं मनाला थकवतं. हा राग नाही, हा बदल आहे. दत्तगुरू तुला अशा लोकांपासून दूर नेतात जे तुझ्या ऊर्जेला कमी करतात. तुला एकटं बसायला आवडू लागतं, शांतता आवडते, स्वतःशी बोलणं आवडतं. कारण आता तुझ्या आसपासची ऊर्जा बदलली आहे. तुझं मन अधिक पवित्र स्थळांकडे खेचलं जातं. तू जिथे मन शांत होतं तिथेच जातोस. हा दूर जाणं तुटणं नाही, हा आध्यात्मिक उंचवण्याचा टप्पा आहे. भाग 8. चिन्हे आणि योगायोग. कधीकधी नंबर, शब्द, प्रतिमा किंवा नाव पुन्हा पुन्हा दिसतं. ते योगायोग नाहीत, दत्तात्रेयांचे पाऊलखूण असतात. एखादा बटका, एखादी गाय, एखादं त्रिदंड चिन्ह. हे साधं दिसतं, पण अर्थ खोल असतो. विश्व तुला संकेत देत असतं, तू योग्य दिशेत आहेस. काही घटनेत तुला वाटतं हे आधी घडलंय. याला योगायोग नाही तर मार्गदर्शन म्हणतात. दत्तगुरू चिन्हांमधून बोलतात. ते शब्द वापरत नाहीत, ते अनुभूती वापरतात. जेव्हा ते चिन्ह पुन्हा दिसू लागतील तेव्हा समजा तुझा आत्मिक प्रवास आता वेगाने पुढे जात आहे. भाग 9. मनातील शांतता. पूर्वी मनात राग, घाई, चिंता होती, पण आता काही क्षण असे येतात जिथे मन पूर्ण शांत होतं. विचार थांबतात, जणू काहीतरी अदृश्य तुझ्यावर हात ठेवत आहे आणि म्हणते, शांत रहा. हाच तो क्षण जिथे तू दत्तगुरूंना अनुभवतोस. ही शांतता सामान्य नाही, ही कृपा आहे. आधी काही वेळापुरती येते, मग हळूहळू पक्की होते. तुला जाणवतं की समस्या आधीसारखं दुखवत नाही, कारण आतून ऊर्जा वाढलेली असते. मन आता तुझ्या वशात येतं आणि हेच संकेत आहे की दत्तगुरू तुझ्या अंतर्मनात प्रवेश करत आहेत. भाग 10. भक्तीची ओढ. पूर्वी पूजा, नामस्मरण किंवा वाचन हे करणं होतं, पण आता ते ओढ झालं आहे. तू जबरदस्ती करत नाहीस, मन स्वतः म्हणतं. जपा हा सर्वात मोठा संकेत असतो. दत्तगुरू भक्ती देतात तेव्हा ऊर्जा बदलते. तुला साध्या गोष्टीत आनंद मिळू लागतो आणि देवाजवळ बसणं आवडू लागतं. आईवडिलांशी, प्राण्यांशी, विश्वाशी प्रेम वाढतं. तुला स्वतःवरती प्रेम यायला लागतं आणि त्या क्षणी तू समजतोच गुरूंनी तुला सोडलं नाही, ते तुझ्या मनात रुजले आहेत. भक्ती आता कृती नाही, ती श्वास बनली आहे.